आता बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली। लाडक्या बहिणींमुळे आता बळीराजालाही फटका बसलाय। मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान थकवलं गेलंय। निधी नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय। एक ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5 कोटी 60 लाखांचं अनुदान थकलंय। अनेक शेतकरी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ठिबक घेतायत, मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान जमा झालेलं नाहीये। 23-24च्या लाभार्थ्यांची 152 कोटी अनुदान मागणी होती। त्यापैकी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे 59 कोटी हे प्राप्त झालेले आहेत। या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे 94 कोटींची मागणी आपल्या विभागांमध्ये अप्राप्त आहे। सदरचे लाभार्थी हे सन 23-24चे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सतत लाभार्थ्यांचा तगदा सुरू आहे की अनुदान न मिळाल्याबाबत। तर या अनुषंगाने आम्ही निधी मागणी देखील केलेली आहे। तर त्या पद्धतीने जर लवकरात आम्हाला निधी प्राप्त झाला तर अनुदान त्वरित वितरित करता येईल।